गेल्या 8 दिवसात तुरीच्या कमाल भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. बाजारात दाखल झालेल्या नव्या तुरीच्या दरात थेट 1660 रुपयांनी घसरण झाली आहे, तर गेल्या 8 दिवसात तुरीचं दर सतत घसरतंय. जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर केलेल्या 4000 कामांची जिल्हा परिषदेने प्रशासकीय मान्यतेची प्रक्रिया पूर्ण केली आहे. सन 2024 आणि 25 या वर्षात डीपीसी कडून जिल्हा परिषदेला दिलेल्या निधीपैकी सर्वाधिक निधी ग्रामपंचायतींच्या जनसुविधांवर खर्च केला जाणार आहे. सोयाबीन तेल वापरणाऱ्या ग्राहकांना तेलाच्या वाढीव दराचा सामना करावा लागतोय. खाद्यतेलाच्या आयात शुल्कात वाढ केल्यानंतर हे चित्र बाजारात आहे, तर हमीदर मिळत नसताना उत्पादकता वाढीसाठी व त्यावरील खर्च कमी करण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकार काहीच उपाययोजना करत नसल्याचं वास्तव आहे. सोयाबीनला हमीदर मिळावा यासाठी केंद्र खाद्यतेलावरील आयात शुल्कात वाढ केली आहे. कच्च्या खाद्यतेलावरील आयात शुल्क 5.5% 27.5% आणि शुद्ध खाद्यतेलावरील आयात शुल्क 13.75% 35.75% केलंय. कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा दरात घसरण सुरूच असून शनिवारी म्हणजेच काल लिलाव सुरू झाल्यानंतर छावा सेना व कांदा उत्पादकांनी लिलाव बंद पाडत येवला मनमाड मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. देशात लाल कांद्यांची आवक वाढल्याने लासलगावसह जिल्हाभरातील बाजार समित्यांमध्ये कांदा दरात मोठी घसरण झाली आहे. कांद्याला सरासरी 1500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्याने शनिवारी संतप्त छावा क्रांतीवीर सेना व कांदा उत्पादकांनी बाजार समितीतील लिलाव बंद पाडत येवला मनमाड रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. यंदाच्या द्राक्ष हंगामात नैसर्गिक आपत्तीच्या संकटावर मात करत राज्यातून द्राक्ष निर्यातीसाठी शेतकरी पुढाकार घेतलाय. यामुळे निर्यातीसाठी नोंदणी वाढू लागली आहे. आज अखेर 27,018 शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून सर्वाधिक नाशिक जिल्ह्यातील शेतकरी नोंदणीसाठी पुढे आलेत. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसाहित्याने बचत गटांनी मिनी ट्रॅक्टर आणि त्याची अवजारे पुरवण्याची योजना सुरू केली आहे. जिल्ह्यातील इच्छुक पात्र बचत गटांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय सोलापूर या कार्यालयाकडे 31 डिसेंबर 2024 ला अर्ज सादर करावेत, असं आवाहन समाज कल्याणाचे सहाय्यक आयुक्त कल्याण श्रीमती सुलोचना सोनावणे यांनी केलंय. परभणी येथील ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेमध्ये ग्रामीण भागातील अल्प उत्पन्न गटातील बेरोजगार तरुण, स्वयंसहायता गटातील महिलांना स्वयंरोजगार तसेच शेतीपूरक उद्योग, गृह उद्योग, अन्न प्रक्रिया उद्योगाचं कौशल्याधारित प्रशिक्षण दिलं जातं. जालन्याच्या घनसावंगी तालुक्यात वाढती थंडी रब्बी पिकांना पोषक ठरत असून या पोषक वातावरणामुळे शेतकरी आनंदित आहेत. मात्र दुसरीकडे गारव्यामुळे मोठ्या प्रमाणात धुकं पडत असल्यामुळे पिकांवर रोगराई सुद्धा वाढते. दरम्यान बुरशीजन्य रोगांपासून पिकांचा बचाव करण्यासाठी शेतकरी आता औषधांची फवारणी देखील करताना दिसत आहे.